आपण इंग्रजी बोलताना नेहमी आय, मी, माय, वी, अस, अवर, यू, युअर, ही, हिम, हीज, शी, हर, इट, इट्स, दे, दॅम, दॅर यासारख्या शब्दांचा वापर करत असतो. पण या शब्दांचा योग्य वापर कसा करायचा, ही जी सर्वनामं आहेत ती कशा पद्धतीने वापरता येईल त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग बघूया आपण याचा कशा पद्धतीने अभ्यास करू शकतो. आता पहिल्यांदा आय म्हणजे मी, आपल्या सगळ्यांनाच माहीत असतं. मी, ME मी म्हणजे मला, आणि MY माय म्हणजे माझा, माझी किंवा माझे. आता ह्यात आयचा वापर कसा करतो तर साधारण आय एम अ बॉय, आय एम अ गर्ल, आय एम अ स्टुडंट, आय एम अ डॉक्टर, वॉट एव्हर अशा पद्धतीने आयचा वापर केला जातो. मी, मला, मला कसं सांगणार, समजा गिव मी अ पेन्सिल, गिव मी अ रबर और गिव मी अ बुक. म्हणजे इथे मला दे असं सांगताना आपण कशाचा वापर केला, मीचा वापर केला. नेक्स्ट आहे माय, माझं, माझे किंवा माझी असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण माय असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल माय नेम इज आर्या किंवा दिस इज माय बुक. म्हणजे जेव्हा पजेसिव्हनेस सांगायचा असतो तेव्हा आपण मायचा वापर करतो. दुसरं आपण बघूया वी. आता वी म्हणजे आम्ही, हे आपल्याला माहिती आहे. अस म्हणजे आम्हाला, आणि आवर म्हणजे आमचा किंवा आमची किंवा आमचे. याच्यात आपण वाक्याचा उपयोग कसा करू शकतो, समजा वी प्ले टुगेदर, वी आर गोइंग टू स्कूल, आम्ही शाळेत जातो, आम्ही खेळत आहोत. वी हॅड अ ब्रेकफास्ट, आम्ही ब्रेकफास्ट केला होता. या पद्धतीने आपण वीचा वापर करतो. आता असचा वापर, समजा टीचर टीचेस अस, टीचर आम्हाला शिकवते. इथे असचा वापर आपण केला, टीचर टीचेस अस. आवर, पुन्हा इथे पॉझिटिव्हनेस म्हणजे हे माझं आहे, हे आमचं आहे हे सांगण्यासाठी आपण आवरचा वापर करतो. आमचा, आमची किंवा आमचे. फॉर एक्झाम्पल आपण बघू, दिस इज आवर क्लासरूम, दिस इज आवर हाऊस, दिस प्रॉपर्टी इज आवर. ह्या पद्धतीने आपण आवरचा वापर करत असतो. आता हे जे आहेत आय आणि वी हे आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणून वापरतो. कारण का, प्रथम पुरुषवाचक म्हणजे जो बोलणारा आहे तो प्रथम पर्सन किंवा प्रथम पुरुष, फर्स्ट पर्सन असं इंग्रजीत त्याला म्हटलं जातं. आता आपण द्वितीय बघू. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाममध्ये यू येतो, म्हणजे जो तू असं आपण म्हणतो किंवा तुम्ही असं आपण म्हणतो त्याला आपण म्हणतो द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. यू, तुला असं म्हणताना किंवा तुम्हाला असं म्हणताना सुद्धा आपण यूचा वापर करतो. आणि जेव्हा आपल्याला पॉझिटिव्हनेस सांगायचं असतं, हे तुझं आहे, तुझी आहे, तुझे आहे, तुमचे आहे असं सांगायचं असतं तेव्हा आपण युअरचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, यू आर माय बेस्ट फ्रेंड, तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, किंवा यू आर माय बेस्ट फ्रेंड्स. आता इथे यू आपण अनेक वचन म्हणून वापरतात, तुम्ही सगळे माझे बेस्ट फ्रेंड्स आहात. नेक्स्ट यूचा वापर बघूया. तुला किंवा तुम्हाला असं जेव्हा मला म्हणायचं असेल तेव्हा मी म्हणेल आय हेल्प यू, मी तुम्हाला मदत करत आहे किंवा मी तुम्हाला मदत करते, मी तुला मदत करते. सो या वाक्यात आपण आय हेल्प यू, मी तुला किंवा तुम्हाला अशा अर्थाने यूचा वापर केलेला. नेक्स्ट बघू यू आर. इथे पुन्हा पॉझिटिव्हनेस आला बघा. तुझा किंवा तुझी किंवा तुझे किंवा तुमचा किंवा तुमची किंवा तुमचे असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं किंवा बोलायचं असतं तेव्हा आपण युअरचा वापर करतो. व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे, या पद्धतीने आपण युअरचा वापर करतो. नेक्स्ट आपण बघू तृतीय पुरुष. तृतीय पुरुष म्हणजे काय की ज्याच्याविषयी आपण बोलतो, तो, ती, ते वगैरे वगैरे वगैरे. तर अशाला आपण तृतीय पुरुष किंवा थर्ड पर्सन असं म्हणतो.
त्याच्यामध्ये पहिलं येतं ही. ही म्हणजे तो एखादा पुरुष असेल, एखादा मुलगा असेल तर त्याच्यासाठी आपण ही हा शब्द वापरतो. जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं त्याला, तेव्हा आपण वापरतो हिम. किंवा आपण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतीयांमध्ये आपण जी मोठी लोक असतात त्यांना आपण नेहमी आदरपूर्वक त्यांना असं म्हणतो, पण इंग्रजीमध्ये मात्र ते हिम, त्याला अशाच अर्थाने वापरलं जातं. नंतर हीज. हीज इथे पुन्हा पॉझिटिव्हनेस आला, त्याचा किंवा त्याची किंवा त्याचे. वाक्य बघू आपण. ही इज माय ब्रदर, तो माझा भाऊ आहे. आता मला हिम वापरायचं आहे. आय कॉल हिम दादा, मी त्याला दादा बोलते. इथे मी हिम हा शब्द दादा, त्याला अशा अर्थाने वापरले. आता हीच समजा मला वापरायचं आहे त्याचा किंवा त्याची असं मला म्हणायचं आहे, तर मी कसं म्हणेल, दिस इज हीज कार. या पद्धतीने आपण हीजचा वापर करतो. नेक्स्ट आहे शी. शी म्हणजे ती. इथे मुलगी किंवा स्त्री ह्या दोघांचाही आपण वापर करू शकतो. या दोघांसाठी आपण शीचा वापर करू शकतो. नेक्स्ट आहे हर म्हणजे तिला. आणि नेक्स्टसुद्धा पॉझिटिव्हनेस दाखवण्यासाठी पुन्हा आपण हर हा शब्द वापरतो. तिचा किंवा तिची किंवा तिचे हे दाखवण्यासाठी आपण हरचाच वापर करतो. फॉर एक्झाम्पल आपण बघू, शी इज माय मदर, ती माझी आई आहे. इथे आपण तीसाठी शी वापरला आहे. आता आपल्याला तिला असं म्हणायचं आहे की मी तिला मदत करतो, तर मी कसं म्हणेल, आय हेल्प हर. इथे हर, मी तिला मदत करतो अशा अर्थाने हर वापरलं आहे. आता आपण बघू तिची किंवा तिचे असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हासुद्धा आपण हर शब्द वापरतो. दिस इज हर साडी, ही तिची साडी आहे. तर इथे आपण पॉझिटिव्ह न्यूज दाखवण्यासाठी हर ह्या शब्दाचा वापर केला आहे. नेक्स्ट आहे, जेव्हा आपल्याला काही गोष्टी किंवा ॲनिमल्स यांच्या स्वरूपात काही बोलायचं असतं तेव्हा आपण इट या शब्दाचा वापर करतो. इट म्हणजे ते, इट त्याला या अर्थाने सुद्धा आपण इट वापरतो. आणि इट्स म्हणजे त्याचे किंवा त्याचा किंवा त्याची या अर्थाने वापरला जातो. आपण वाक्य बघूया. फॉर एक्झाम्पल, इट इज माय पेन, हे माझं पेन आहे. ओपन इट, त्याला ओपन कर. ओके, सो इथे आपण हा इट वापरला आहे. आणि त्याचे, समजा द डॉग इट इट्स फूड, डॉग त्याचं खाणं खात आहे, त्याचे अशा पद्धतीने इट्सचा वापर केला जातो. नेक्स्ट, जेव्हा अनेक लोक असतात तेव्हा आपण त्याच्यासाठी दे, ते किंवा त्या अशा अर्थाने दे या शब्दाचा वापर करतो. नेक्स्ट आहे देम म्हणजे त्यांना. आणि देर म्हणजे त्यांचा, त्यांची किंवा त्यांचे. आपण बघूया. सपोज दे आर प्लेइंग, ते खेळत आहेत. आता आपल्याला देम ह्या शब्दाचा वापर करणारं एखादं वाक्य बघायचं आहे. आय कॉल देम, मी त्यांना बोलावतो. ओके, गॉट दिस, आय कॉल देम, मी त्यांना बोलावतो. देर, आता मला त्यांचा किंवा त्यांची किंवा त्यांचे असं सांगायचं आहे, तर अशा वेळेस मी म्हणू शकते, सपोज दिस इज देअर हाऊस, हे घर त्यांचे आहे. आय होप की आजचं जे आपलं सर्वनाम हा प्रकार आहे तो तुम्हाला वाक्यासहित कळलाच असेल. हळूहळू आपण पुढच्या भागात जाणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने सहज, कोणालाही इंग्रजी येत नसलं तरी सहज बोलता येईल अशा पद्धतीने आपण इंग्रजी शिकवणार आहोत. त्याचबरोबर आपण पुढील 2 मिनिट प्रॅक्टिससाठी घेणार आहोत. सो लास्ट 1 मिनिट आपण प्रॅक्टिस करूया. आय, मी, माय याच्यात आपण म्हणू शकतो आय एम अ स्टुडंट, गिव मी अ पेन्सिल, माय नेम इज आर्या, वी, अस, आवर. वी म्हणजे आम्ही, अस म्हणजे आम्हाला, आवर म्हणजे आमचा, आमची किंवा आमचे. याच्यामध्ये वाक्य होतील वी प्ले एव्हरी डे, टीचर टीचेस अस, दिस इज आवर क्लासरूम. नेक्स्ट, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, यू म्हणजे तुला किंवा तुम्हाला,
यू आर म्हणजे तुझा, तुझी, तुझे, तुमचा या पद्धतीने आपण वापरतो. वाक्य आहेत यू आर माय फ्रेंड. हा असताना आपण म्हणू आय हेल्प यू. युअरचा वापर करताना व्हॉट इज युअर नेम. नेक्स्ट तृतीय पुरुष सर्वनामामध्ये ही, हिम, हीज. ही म्हणजे तो, हिम म्हणजे त्याला,